सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तलाव आणि किल्ला परिसर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आल्यानं जिल्हा प्रशासनानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत। बाधित क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिसरात चिकन, मांस आणि अंडी विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। ही बंदी प्रयोगशाळेतील नकारार्थी अहवाल येईपर्यंत किंवा 4 एप्रिल पर्यंत असणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। मागील काही दिवसांपासून या परिसरात कावळे, बगळे आणि घारी या पक्ष्यांचे अनैसर्गिक मृत्यू होत होते। यामुळे प्रशासनाने या मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते। 13 मार्च रोजी आलेल्या अहवालात बर्ड फ्लूचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले। यामुळे बाधित क्षेत्रात नागरिकांना फिरण्यास आणि पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली। आता चिकन, अंडी आणि संबंधित उत्पादनांची विक्री पूर्णतः थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पशुसंवर्धन विभागाला आजारी व मृत पक्ष्यांचे नमुने त्वरित तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने 3 फूट खोल खड्ड्यात चुना टाकून करण्याचे निर्देश पारित करण्यात आले आहेत।